न्यूज, दलित पीडित व शोषित जनतेचा खणखणीत आवाज। नागपूर जिल्ह्यातील कामठी तालुक्यामध्ये असलेल्या बेडगाव नगरपंचायत अंतर्गत येणाऱ्या पांढुर्णा येथील गोल्डन व्हॅली रिसोर्टच्या स्विमिंग टँकमध्ये नागपूर निवासी तरुण युवक प्रांजल रावडेचा 5 दिवसापूर्वी बुडून मृत्यू झाला होता। नागपूर जिल्ह्यामध्ये असे अनेक रिसोर्ट अनाधिकृतपणे उघडून रात्री 2-2 वाजेपर्यंत डीजेचा धिंगाणा व अवैधरित्या दारू विकली जात आहे। दारू विक्रीचा कोणताही परवाना नसताना गोल्डन व्हॅली रिसोर्टमध्ये रिसोर्ट मालक जागेश खापरे यांच्याकडे दारू विक्रीचा कोणताही परवाना नसताना गोल्डन व्हॅली रिसोर्टमध्ये अवैधरित्या नागरिकांना दारू विकली जात होती। तसेच रात्रीच्या 2-2 वाजेपर्यंत रिसोर्टवर पार्टी करण्याची त्यांना पोलीस परवानगी कशी काय मिळाली? या रिसोर्टवर झालेल्या दारू पार्टीमध्ये प्रांजल रावडेचा स्विमिंग टँकमध्ये बुडून मृत्यू झाला होता। घटना ज्या दिवशी घडली त्या दिवशी रिसोर्ट मालक जागेश खापरे हा पोहोचला नाही। तसेच एवढी मोठी दुर्घटना घडली तरी सुद्धा बेडगाव नगरपंचायतचे मुख्याधिकारी तसेच कामठीचे तहसीलदार बरे पोहोचले नसतील। बेडगाव नगरपंचायत तसेच कामठीचे तहसीलदार यांनी संयुक्तरित्या या गोल्डन व्हॅली रिसोर्टवर कायदेशीर कारवाई करण्याची गरज होती। तसेच मुख्याधिकारी बेडगाव नगरपंचायत तसेच कामठी तहसीलदार यांनी अति तात्काळ या घटनास्थळी पोहोचून शनी गोल्डन व्हॅली रिसोर्टला ताला का नाही लावला अशी आता नागरिकांची मागणी होत आहे। या घटनेच्या संदर्भामध्ये नागपूर जिल्हा परिषदच्या माजी सभापती प्राध्यापक अवंतिका लेकुरवाळे यांनी वाटोडा पोलीस स्टेशनच्या पीआय यांना या घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी निवेदनाच्या माध्यमातून केली होती। परंतु भारतीय जनता पक्षाशी संबंधित असलेल्या याच गोल्डन व्हॅली रिसोर्टच्या जागेश खापरेला वाचविण्याचा गोरखधंदा या ठिकाणचे नगरपंचायतचे सीओ तसेच या ठिकाणचे पीआय वाटोडा तसेच तहसीलदार कामठी हे करत तर नाही ना अशी आता नागरिकांना शंका वाटायला लागली आहे। पांढुर्ण्याच्या गोल्डन व्हॅली रिसोर्टच्या दुर्घटनेमध्ये मृत पावलेल्या प्रांजल रावडेच्या कुटुंबियाची भेट घेऊन प्राध्यापक अवंतिका लेकुरवाळे यांनी त्यांच्या कुटुंबियाचे सांत्वन केले। तसेच त्यांच्या परिवाराला तसेच गोल्डन व्हॅली रिसोर्टचे मालक जागेश खापरे यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी प्राध्यापक अवंतिका लेकुरवाळे यांनी केली। मला काल प्रांजल नितीन रावडे याचा 30 तारखेच्या मध्यरात्री पांढुर्णा गावातील बेडगाव नगरपंचायत अंतर्गत येणाऱ्या रिसोर्टमध्ये बुडून मृत्यू झाला आणि त्याच्या परिवारातल्या लोकांची काल मला ऍप्लिकेशन मिळाली की त्यांना न्याय मिळाला पाहिजे। प्रांजलच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे। स्थानिक प्रशासन जे याला जबाबदार आहे त्यांना शिक्षा झाली पाहिजे, अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे आणि त्यांच्या मृत्यूत जबाबदार असणाऱ्या सर्वांवर कारवाई झाली पाहिजे अशा प्रकारची ऍप्लिकेशन मिळाली। आणि म्हणून मी आज चंद्रमणी नगरमध्ये जे प्रांजल नितीन रावळे यांचं घर आहे तिथे आज आले आहे। हे नितीनजी रावळे हे त्याचे वडील आहेत। 2 वर्षापासून पॅरालिसिसनी हे बेडवर आहे। यांचे दोन्ही हात आणि दोन्ही पाय पॅरालिसिसमुळे निकामी पॅरालाइज झालेले आहेत आणि त्यामुळे ते काहीही करू शकत नाही। या त्यांच्या आई आहे, या हाऊसवाईफ आहे आणि हा लहान भाऊ आहे जो आत्ता 12वी झालेला आहे। अशा प्रकारे ही एक छोटीशीचा परिवार ज्याचा पूर्ण कर्णधार यांच्या घरातला एकमेव कमावता मुलगा हा प्रांजल होता। तो लहान वयापासून त्यांनी संपूर्ण घराची, वडिलांना पॅरालिसिस झाल्यानंतर त्यांनी संपूर्ण घराची जबाबदारी स्वीकारली आणि कमावून घराला पूर्ण चालवण्याचं काम तो करत होता। आपण बघितलंय की कामठी तालुक्यामध्ये ज्या तालुक्याचे सन्माननीय आमदार हे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि पालकमंत्र्यांची ती विधानसभा आहे, या विधानसभेमध्ये अशा प्रकारचे अनाधिकृत रिसोर्ट हे सुरू आहे
आणि या अनाधिकृत रिसोर्टमध्ये ज्याला परवानगी नाही, ज्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचा परवाना नाही, तिथे दारू प्याली जाते, दारू विकल्या जाते, 2:30-3 वाजेपर्यंत तिथे दारू मद्यधुंद अवस्थेमध्ये सगळे तमाशा सुरू राहते, तिथे प्रॉपर सिक्युरिटी नाही राहत, परवानगी नाही आणि अशा एका मुलाचा तिथे मृत्यू होतो, ज्याचं संपूर्ण कुटुंब हे त्याच्यावर जबाबदार आहे। आणि अशा वेळी आपण बघतोय की त्या भागाचे आपत्ती व्यवस्थापनाचे जे अधिकारी आहे, तहसीलदार यांच्याकडून कुठल्याही प्रकारची खबरदारी घेतल्या जात नाही। पोलीस व्यवस्थापन यामध्ये फार म्हणजे जागृत राहून काम करत असल्याचं दिसत नाही। तिथले जे नगरपंचायत आहे, नगरपंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी, त्यांनी तर मला माहिती झाल्यानंतर मी फोन केला, तो फोन देखील उचलला नव्हता, इतके बेजबाबदार आहेत। जवळपास त्या आजूबाजूच्या 3-4 तालुक्यात जर अशा घटना घडल्या तर त्वरित आम्ही तिथे पोहोचतो, परंतु त्यावेळी अचानक मी गुजरातला होते, मी तिथे नव्हते आणि तिथे ही घटना घडल्यानंतर आज आपण बघतोय की प्रशासकीय अधिकारी, तिथले प्रतिनिधी, तिथले आजी-माजी प्रतिनिधी कोणी यांच्यापर्यंत पोहोचले नाही, कोणी यांचे अश्रू पुसायचा प्रयत्न केला नाही, कोणी यांना सांत्वन दिली नाही किंवा यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न कोणीही केला नाही। माझा प्रश्न आहे की ते रिसोर्ट बंद होणार आहे का, की अशाच निरपराध लोकांचे बळी पुन्हा तिथे जाणार आहे, त्याच्यावर कारवाई होणार आहे का, त्याला जबाबदार असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर कारवाई होणार आहे का। आज नगरपंचायत होऊन जवळपास वर्ष होत आलंय, तिथले मुख्य कार्यकारी अधिकारी यांना माहिती नाही का की त्यांच्या अखत्यारीमध्ये किती अनाधिकृत रिसोर्ट आणि अशा प्रकारच्या गोष्टी सुरू आहेत जिथे लोकांच्या जीवाला धोका आहे। हे जर त्यांना माहिती नसेल, त्याची काळजी जर त्यांच्याकडून घेतल्या जात नसेल, या भागाचे सन्माननीय आमदार आणि पालकमंत्री यांना देखील माझी विनंती राहणार आहे की आपण पालकमंत्री आहात, संपूर्ण जिल्ह्याचे पालकमंत्री आहात, आपल्या विधानसभेमध्ये ही दुर्दैवी घटना घडलेली आहे की 22 वर्षाचा एक मुलगा ज्याचा असा करुण अंत झालेला आहे आणि त्या कुटुंबाला आपण न्याय मिळवून दिला पाहिजे, त्यांना शासकीय मदत दिली पाहिजे। आपण उत्तरदायी आहात, ही जबाबदारी स्वीकारून त्वरित त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि त्यामुळे जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत या कुटुंबाचं म्हणणं असं आहे की आम्ही जगून काय करायचं, कसं जगायचं, कुणासाठी जगायचं, हे जे प्रश्न आहेत त्यांचे, त्याच्यामुळे त्यांचे आई वडील यांनी मला जे पत्र लिहिलं त्यामध्ये त्यांनी म्हटलं की जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर मग आम्ही आमरण उपोषणाला बसू। त्यामुळे उपोषणाला बसण्याची पाळी त्यांच्यावर येईल का की त्याच्या पूर्वीच त्यांना न्याय मिळेल, हे असे अनेक प्रश्न। मी तर गोरगरिबांसाठी लढायला तयार आहे, माझ्या जीवात जीव असेपर्यंत, आणि मी नेहमीच लढत असते। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ही काही एकमेव घटना नाही, अशा अनेक घटनांसाठी मी नेहमी लढत असते, परंतु त्यावेळी नेमकी मी तिथे उपस्थित नव्हती, मी जिल्ह्यात नव्हते आणि अशी घटना घडल्यानंतर आतापर्यंत कोणी त्याची खबरदारी घेतली नाही, हे दुर्दैव आहे। आता तरी न्याय मिळेल का हा प्रश्न आहे आणि माझी समग्र जनतेला, संपूर्ण दलित समाजाला देखील विनंती आहे, सर्व दलित समाजाच्या संघटना आहेत त्यांना देखील विनंती आहे, सर्व सामाजिक संघटनांना विनंती आहे की असं समजू नका की तिथे एकाचा मृत्यू झाला, तिथे या कुटुंबाला, 3 लोकांच्या कुटुंबाला चालवणारा तो व्यक्ती होता आणि त्याचा मृत्यू म्हणजे 4 जणांचा मृत्यू आहे। सदोष मनुष्यवधाचा गुन्हा त्या रिसोर्ट मालकावर आणि त्याला जबाबदार असणाऱ्या सगळ्या व्यवस्थापनावर लागला पाहिजे आणि यांना न्याय मिळाला पाहिजे। सगळं करता येते परंतु पैशाचं सोंग आणता येत नाही, त्याच्यामुळे घरातील कमवता व्यक्ती हरवल्यामुळे या कुटुंबाला आर्थिक मदतीची गरज आहे। आज वडील पॅरालिसिसनी बेडवर आहे, आई बाहेर जाऊ शकत नाही, तो मुलगा 18 वर्षाचा आहे, मग या घराला त्याचं शिक्षण आहे, यांचं दररोजचं खाणं पिणे आहे, याला मदत कोण करणार आहे, हा देखील फार मोठा प्रश्न आहे आणि त्यामुळे ही सगळी मदत झाली पाहिजे, त्यांना न्याय मिळाला पाहिजे। त्या न्यायासाठी मी अवंतिका लेकुरवारे आणि माझ्यासोबत आहे दिशा सनकापुरे, आम्ही तर भांडणारच आहोत,
परंतु आपण सगळ्यांचा देखील साथ आम्हाला मिळाला पाहिजे ही आग्रहाची विनंती करते। आणि उद्या आम्ही सर्व व्यवस्थापनाकडे बिडगाव नगरपंचायत, पोलीस स्टेशन, तहसीलदार, कमिशनर, डीसीपी आणि पालकमंत्री या सगळ्यांना आणि सन्माननीय खासदार या सगळ्यांना आम्ही उद्या डेप्युटेशन आणि निवेदन देणार आहोत। 2 दिवसाचा कालावधी देणार आहोत आणि 2 दिवसामध्ये जर न्याय मिळाला नाही तर त्यांचे संपूर्ण कुटुंब जे आहे ते आंदोलनाला बसणार आहे आणि त्यांच्या सोबत मी देखील सोबत राहणार। आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा। धन्यवाद।